जीएसटीचे 80 कोटी रुपये लवकरच मिळणार. आमदार डॉक्टर राहुल पाटील. परभणी शहर महानगरपालिकेला जीएसटीचे 80 कोटी रुपये लवकरच मिळणार. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. परभणी शहराचा विकास करण्यासाठी आमदार राहुल पाटील येणारा काळ परभणी शहराच्या विकासाचा असेल. शहर विकासासाठी सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल. शहरासाठी नवीन योजना आणल्या जातील अशी ग्वाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली. विविध समितीच्या सभापतींनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदभार स्वीकारला. तदनंतर ते बोलत होते. गलिच्छ वस्ती निर्मूलन आणि घरबांधणी समाज कल्याण समिती सभापती राजेश रणखांबे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती अश्विनी जाधव, वैद्यकीय आरोग्य सभापती अबोली कांबळे, विधी समिती आणि महसूल वॉर्ड समिती सभापती विधी समिती आणि महसूल वॉर्ड समिती सभापती रुखसाना बेगम, सय्यद अब्दुल हमीद जागीरदार, शहर सुधार समिती सभापती शुभांगी पाष्टे, माध्यमिक पूर्व माध्यमिक तांत्रिक सभापती शमशाद बेगम असं इलाही, प्रभाग समिती बचे सभापती खान मुसद्दिक खान नरुल्ला खान यांनी सभापतीपदाचा पदभार गुरुवारी दुपारी स्वीकारला. या प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल पाटील, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबिरे, शिवसेना महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नामंदर, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, सभागृह नेते सय्यद समी उर्फ मांजुलाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सुशील देशमुख, समाजसेवक सय्यद कादर, विजय जामकर, बबलू घागरमाळे, नदीम इनामदार, माजी सभापती अतुल सरोदे, विकास राजापुरे, शेख रईस, सुलोचना भालेराव, गटनेते गुलमीर खान, शेख रईस, शेहबीब, अमोल जाधव, अर्जुन समाले, बाळासाहेब बुलबुले, मिलिंद मुकुंद खिल्लारे, अलिमुद्दीन काजी, शरफुद्दीन सिद्दीकी, नौशीन अलीम कुरेशी, बरीरा उम्मे रोमन, डॉक्टर रोमन बरतुल्लाह, गटनेते दिलीप ठाकूर, श्याम खोबे, सलीम तांबोली, मिलिंद बामणेकर, गटनेते सागर गंगाळे, डॉक्टर अनिल कांबळे, अर्जुन गुजर, माजी नगरसेवक रामा गुजर, समरीन बेगम, मोहसिन खान, शुभम पाष्टे, मोहम्मद नईमुद्दीन, आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती. सत्कारापूर्वी महापौर सय्यद इक्बाल यांनी डॉक्टर राहुल पाटील यांचा महापालिकेच्या वतीनं सत्कार केला. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर यांनी देखील सर्व सभापतींना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, त्यानंतर आता सर्व प्रभागातील सभापतींची निवड झालेली आहे. अतिशय हर्षोल्लासामध्ये हा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे. परभणी शहराचा विकास व्हावा, सर्वांचा विकास व्हावा यासाठी सर्वांनी मिळून एक चांगली ताकद या परभणीमध्ये निर्माण करावी आणि या माध्यमातून चांगली लोकांची सेवा व्हावी. आता संपूर्ण कोरम ज्याला म्हणलं जातं ते फुलफिल झालेला आहे आणि यानंतरचा काळ हा विकासाचा असेल. चांगल्या नवीन योजना या शहरात आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी सभापती असतील, विरोधी पक्षनेता रद्द राहिले जातो. सगळ्यांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या प्रमाणे चालवला जाईल. सर, जीएसटीचा टॅक्सबद्दल जो महाशासनाच्या वतीनं आपण म्हणला होता ते आणण्यासाठी जो प्रयत्न आपल्या वतीने आणि एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून कसं राहील महापालिका? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटीच्या संदर्भामध्ये मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता आणि राज्याच्या नगरविकास मंत्री मिसाळ मॅडम यांनी उत्तर दिलं आहे की जे आपलं जीएसटीचं काही मागचं पेंडिंग आहे, मला वाटतं 73 कोटीपेक्षा जास्त असेल, 80 कोटीपर्यंत आहे. ती फाईल आता कॅबिनेटला मूव्ह झालेली आहे. फायनान्स डिपार्टमेंटला ती फाईल जाऊन आलेली आहे आणि कोणत्याही कॅबिनेटमध्ये येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये ती फाईल पुटअप होईल आणि परभणीचे जे हक्काचे पैसे जवळपास 80 कोटी रुपये ते परभणीला निश्चित मिळतील.